जेव्हा पाणी सुरू होतं ना तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर आता फायनली पाणी तर सध्या बंद आहे. पण तेव्हा बघा असे छान बंदरमामा आलेले होते आणि हे जांबाचं झाड आहे. मस्त असे जांब खाऊन राहिलेले होते. आणि असं दुपारच्या टायमाला मग मी छान उठल्यानंतर ना पहिले कधी पण केस करून घेते. कारण की ना मग ते असंच गुताडा वगैरे केसामध्ये राहतो आणि मग आपण कामाला लागतो. आणि एंड टायमाला ना जेव्हा आपण अस्तव्यस्त राहतो ना तेव्हाच कोणी ना कोणी येत असते. तर यासाठी ना मला अशी सवयच आहे की उठल्यानंतर मी पहिले केस वगैरे करून घेते आणि पहिले ग्लासभर थंड पाणी पिते. तर हे माझी नेहमीची सवय आहे. आणि ह्याच याने ना आपल्याला पाण्याची कमतरतासुद्धा आपल्या शरीरामध्ये कमी राहणार नाही. तर ह्या काळजीने मी नेहमी अशी पाणी पीत असते. आणि तुम्हाला हे जे माझ्या मागं दिसत आहे ना तर हे आहे पूर्ण फुलं सचिनचे, जे त्याला असं छान झाकून ठेवलेले आहे घरी, कारण की खराब नाही होणार म्हणून. आणि असं छान मस्त पाणी पिऊन घेतलेलं आहे. आणि आता खाणार आहे बुट्टा. तर हे आहे बुट्टा, आणलेले होते सचिननी 2. तर पाणी तर इकडे काही आता आहे नाही. मी ह्यासाठी हे बुट्टे ठेवलेले होते की पाणी येईल आणि मस्त मी गरमागरम बुट्टे खाणार. पण असं काही झालं नाही. आम्ही म्हटलं चला आता हे बुट्टे खराब होण्यापेक्षा, सचिन म्हणाल म्हटलं की मी बुट्टे आणले आणि तुम्ही याला खाल्लंसुद्धा पण नाही. तर चला म्हटलं आता याचं उद्घाटन करून घेते. तर फायनली मग आता मी लागली बुट्ट्याला भाजण्यासाठी. आणि याला ना पूर्ण क्लीन करून ठेवलेलं होतं अगोदरच मी. तर आता याच्यामध्ये टाकत आहे असं चाकू, जे मला छान तऱ्हेने फिरवता येईल. पण हो, हे काही वेळ चाकू राहिला आणि नंतर मला हातानेच पूर्ण भाजावं लागलेलं आहे. तर असं भाजून घेत आहे आणि खरंच खूप छान वाटते. आणि पाण्यामध्ये ना खाण्याची एक मजाच वेगळी असते. पण करणार काय, माहीत नाही आता पाणी कुठे गायब झालेलं आहे. तर पाण्यासाठी म्हणून मी ठेवलेलं आहे. तर म्हटलं चला आता काही पाणी येणार नाही आहे आणि बुट्टे खराब होईल, तर ह्यासाठी ना आता म्हटलं मला भूक पण लागलेली आहे. आणि खरंच सिजनेबल फ्रूट्स खाणं फार गरजेचं आहे. जे व्हेजिटेबल्स वगैरे असते काही असे, हे मक्का वगैरे ना खरंच खूप छान हेल्दी असतो आपल्या शरीराला. तर मक्काने मी पहिले अगोदर ज्वारीमध्ये वगैरे टाकायची. पण आता सध्या टाकत नाही, कारण की आता म्हटलं सीझन निघलेलं आहे तर कशाला. तर आपण डायरेक्ट बुट्टेच खायचे, ह्या त्याने आपल्या शरीरामध्ये जातं प्रोटीन जाणार. तर मी सिजनेबलनं मला फ्रूट्स वगैरे खायला, व्हेजिटेबल्स खायला खरंच खूप आवडते आणि खाल्लंच पाहिजे मला असं वाटते. तर माझ्या घरी हे दुसऱ्यांदा आहे. फर्स्ट टाईम जेव्हा पाणी होतं ना तेव्हा आणलेलं होतं. पण मी तेव्हा ना मला व्हिडिओ काढायचा कंटाळा येत होता आणि तेव्हा निंबूसुद्धा पण घरी नव्हतं. तर त्यामुळे म्हटलं आता असू दे, काय असंच खाऊन घेऊ. पण हो, असं पण छान वाटते. पण जे निंबू लावून मजा असते ना, ते अशी मजा येत नाही निंबू आणि मीठ लावून. तर फायनली असं माझं पूर्ण असं भाजून झालेलं आहे. चाकून तर काही माझं व्यवस्थित जमलेलं नाही आहे. आणि भाजून झाल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं. गरम असल्यामुळे ना हातामध्ये घेतासुद्धा पण येत नव्हतं. हे निंबू आणले आहे ना, तर हे चे 2 म्हणाले. मी तिला 3 मागितले. मग ती काय म्हणाली की, मी म्हटलं प्लीज एक द्या मला, अजून 4 होऊन जाते मला. तर म्हणाली नाही नाही, मी तुला निंबू नाही देणार, लागत तू मला जेवण करायला बोलव, मी तेव्हा मग तुझ्यासाठी एक निंबू घेऊन येईल. तर मला ना एवढं हसायला आलं की म्हणजे खूप छान होत्या त्या ताई बोलणाऱ्या, खूप छान, म्हणजे अशी कॉमेडी वगैरे करणाऱ्या होत्या. तर खरंच आमच्या घरानं म्हणजे आणि खूप छान असतं, याच्यापेक्षा सुद्धा खूप छान मोठं होतं. पण आता ना खरंच झाड गेलं ना, झाडाचं महत्त्व एवढं कळते. आणि मला तेव्हा ना त्या क्षणाला माझ्या घरच्या झाडाची मला आठवण आली. तर खरंच म्हणजे एक आपल्या घरचा एक जसा हिस्सा गेल्यासारखं असं वाटत होतं मला. जेव्हा तोडलं तेव्हा तर खूप दुःख वाटत होतं त्या झाडाचं. पण खरंच ना त्या झाडाला मी आत्ता पण खूप मिस करते. आता कम से कम खोड एवढंच वगैरे असेल, एवढं म्हणजे एवढं खोड वगैरे असेल ते. तर आता त्याला नवीन बार फुटेल केव्हा, ते लागेल केव्हा. पण खरंच आपल्याला झाडं खूप काही देते आणि खूप काही आठवणी सोडून पण जाते. ते झाडं मलाही आता घरकामा म्हणजे, कारण की आम्हाला म्हणजे माझ्या जाऊबाईला ते घ्यायचं होतं, पायबा घ्यायचा होता, ज्याला पिल्लर म्हटलं जाते. तर त्या कोंड्यामध्ये ना ते झाड येत होतं, त्यामुळे ते तोडण्यामध्ये आलं. पण मी जेव्हा निंबू बघते ना, कारण की मी आज एवढे वर्ष होते निंबू पाणी सकाळी पहाटेला पिते ना, तर माझ्या झाडाचंच निंबू होतं ते. सपोज मी गावालासुद्धा पण जायची माझ्या आईकडे ना, तर तेव्हा मी निंबू घेऊन जायची, कारण की माझ्या घरचं मला निंबू खूप आवडायचं आणि खूप छान त्याला रस पण होता. तो कम से कम एवढा निंबू होता. आणि कोणी ना दुरून त्याला काय म्हणायचं की हे संत्र आहे का झाडाला. पण ते संत्राचं झाड नसून निंबाचं झाड होतं.
पण खरंच खूप मिस करते त्या झाडाला. आणि ते निंबू पण आता झालेले आहे. आणि मी जेव्हा पण कधी मार्केटला गेली ना, तर मला खरंच त्या झाडाशी एवढं अटॅचमेंट झालेलं होतं की मला माझ्या घरच्या झाडाची आठवण यायची की माझ्या पण घरी निंबूचं झाड होतं, माझ्या पण घरी छान असे निंबू लागायचे. आता मार्केटला गेली ना तर 10चे 2, 10चे, पण मला तिने 3 दिले. तिला 4थं मागितलं, तिने मला काही दिलं नाही. तर ह्या निंबूला बघून मला माझ्या घरच्या निंबाची आठवण आली. किती महत्त्व असते ना झाडाचं, आणि त्या झाडापासून आपल्याला एवढ्या गोष्टी मिळतात. तर खरंच त्यांना मनापासून मी त्यांना थँक्यू पण म्हणायचे त्या झाडाला की तुझ्यामुळे मला पहाटे पाणी प्यायला मिळते छान, त्याच्यामध्ये निंबू वगैरे टाकून. म्हणजे ते निंबू टाकून पाणी पिण्याचं एक काही टेस्ट त्या पाण्याला वेगळीच येते. असं साधं पाणी पिणं आणि निंबू आणि काळं मीठ टाकून पाणी पिणं एक टेस्ट वेगळी येते. पण हो, मार्केटमध्ये वगैरे प्यायची, मार्केटला पाण्याची. पण घरच्या निंबाची एक, त्याला आपण लहानाचं मोठं केलेलं आहे त्या झाडाला, आणि त्याला मस्त छान त्याला खत पाणी देणं, एक ना काही वेगळीच फिलिंग असते त्या झाडाला. खेर असं. आता म्हटलं आठवण संपू, परत कामाला लागाव. तर निंबूला वगैरे असं कट करतो. तर माझं काळं मीठ याच्यामध्येच राहते. तर मी मीठ घेणार आहे, टाकणार आहे छान असं मीठ. आणि असं छान मस्त लावते. त्याच्याने काही खाणं होणार नाही आहे, तर मी याच्यातलं अर्ध कट करणार आहे. एवढं मी याच्यातलं आता आईला ठेवणार आहे, कारण की दक्ष गृहांसाठी आहे. सचिन तर काही खाणारच नाही आहे, त्यांना तेवढं काही पसंत नाही आहे. तर आणि खात पण नाही त्यांनी. तर आता याच्यातलं छान कट करते. तसे छान असं 2 तुकडे केलेले आहे. बुट्टा पण ना माझा फेवरेट आहे, आणि खरंच मी खूप मस्त आवडीने आणि रिलॅक्स होऊन मस्त खायला बसलेली आहे. आणि खूप छान पण वाटते. मला तर खरंच खूप फेवरेट आहे. पण पाणी जर असताना काही मजा वेगळीच असते. पण असं होतं, काय करणार, पाणी नाही तर, कारण की पाणी काही आपल्या हातचा नाही आहे. इकडे ऑमलेटची तयारी, आणि अंड्याची ना आज 3 डिशेस बनणार आहे. हे ऑमलेट, आणि इकडे अंडा करी बनणार आहे, आणि साठी बनणार आहे अंडा भुर्जी. तर आता ह्या अंड्याचे ना 3 डिशेस बनणार आहे. तर आता मला 3 डिशेस बनवायची आहे, अंड्याची भाजीसुद्धा, आणि इकडे ऑमलेटची सुद्धा तयारी सुरू आहे. तर मिरची टाकलेली नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त कांदे टाकलेले आहे, कारण की रुहानला ना मिरची आवडत नसते, तर त्यासाठी. तर आता असं असते. तर असं कोणाकोणाच्या घरी असते मला नक्की कमेंट करून सांगा. हो बाळा, आणताय. तर इकडे भूक लागलेली आहे आम्हाला. आल्याबरोबर ट्युशनवरून आम्हाला भूकाची आग पेटलेली असते पोटामध्ये. हा तर तुम्हाला तवा दिसत आहे ना, तर याचं बिलकुल थोडं एवढंसं काहीतरी फक्त खिपट निघलेलं होतं, आणि बस. आणि ते ना पूर्ण तावाभर आता पूर्णपणे निघून गेलेला आहे. पण हो, हा तावा ना आत्ता पण खरंच खूप छान आहे. म्हणून मी तुम्हाला असं, हे भलाही दिसायला खूप थोडं विचित्र वाटते, पण हा तवा ना खरंच आत्ता पण जाडा आहे आणि छान आहे. थोडाफार झिजलेला आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. पण आता बघा, मी तुम्हाला एक डिश दाखवणार आहे, जी मला आता रुहानने सांगितली आहे. आता त्यांनी सांगितलं की मला ऑमलेट कर, आणि त्याच्यामध्ये भात टाक, आणि बारीक तुकडे कर. ऑमलेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये भात टाक, आणि तो असा फ्राय कर. अशी डिश तुम्ही कुठे बघितली आहे का? तर असं काही ना काही मुलांचं सुरू असते. कुठून काय बघतात काय माहीत, कुठून एवढा त्यांचा दिमाग चालते. तर मला काही भलं अगोदर कळले. म्हटलं हे कोणती डिश आहे? अगं मम्मी, तर हे फक्त तू कर तर सही, मला आवडते, मी खाणार आज. तर आता त्याला तुम्हाला पण दाखवते ते डिश कशी बनते. तर आता हे पूर्ण तोडून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण तोडून घेणार आहे. त्याने सांगितलं मला पूर्ण, मम्मी याला बारीक कर, आणि आता याच्यामध्ये भरतो. आता बघू आता ही डिश कशी बनते. हे एकाच अंड्याचं हे आहे, ऑमलेट आहे. तो दुसरा नंतर आता माहीत नाही पोळीसोबत खाणार की नाही आहे. आता याच्यात टाकणार आहे.
आणि थोडं मीठ टाकून देणार, थोडं एक्स्ट्रा, कारण की ना थोडं भातामध्ये थोडं आपण मीठ थोडं कमीच टाकत असतो, तर चव नाही लागेल त्याला, तर ह्यासाठी. तर फायनली झालं हे ऑमलेट राईस. हे बासमती राईस नाही आहे, हे HMTच आहे बा. असं पण काही एक डिश वगैरे राहते. तर फायनली ही डिश झालेली आहे रेडी. आता थोडं ना मी चमच टेस्ट करून बघणार आहे की कसं वाटते. ऑमलेटनं भटकळल्यासारखं वाटून राहिलेलं आहे, काही वेगळं वाटून राहिलेलं आहे. अंडा करी झालेली आहे माझी रेडी. हे आईसाठी आणि फक्त माझ्यासाठी. आणि इकडे आता सचिनला पाहिजे ना अंडा भुर्जी. तर फायनली अंडा भुर्जी झालेली आहे.